वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ। मिसेस शर्मिला केसरकर, जिनको मैं कुछ समय से ही जानती हूँ, ये भी एक समाज सेविका हैं और बहुत सारा समाज के लिए कार्य कर चुकी हैं। और इस स्टेज पर हमारे पहली बार अंबरनाथ आई हैं। जोरदार तालियां हो जाएं इनके लिए। पहली बार हमारे बुलाने से, यूफोनी कल्चरल्स के बुलाने से आज हमारे बीच में हैं।
थँक्यू सो मच. आणि थँक्स मोना, हरीजी आणि इंद्रनीलजी, तुमचं खूप थँक्स की त्यांना इथे संदीप दिल्याबद्दल आणि माझ्या गेस्ट जे होते त्यांचं इथे स्वागत केल्याबद्दल खूप खूप थँक्स. आणि ऑडियन्स जो आमचा मायबाप प्रेक्षक आहे त्यांचंसुद्धा खूप थँक्स. नमस्कार, मी गुरुनाथ तिरपणकर, जनजागृती सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि पत्रकार आहे. शर्मिला मॅडमच्या आग्रहाखातर नेहमीच सगळीकडे जात असतो. बरेच शो त्यांचे अटेंड केलेले आहेत. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणा, आता अंबरनाथ, जिथे जिथे बोलवतात तिथे जातच असतो. एक समाजसेवक आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य चालूच आहे. पत्रकार पण आहेत. त्या म्युझिक मंत्र्यांचे जिथे जेवढे शो झालेले आहेत तेवढ्या प्रेस नोट आलेल्या आहेत. मला वाटतं आजच्याही कार्यक्रमाची तुमच्या आयोजकांकडनं मला प्रेस नोट यावी, म्हणजे मला रविवारी ती प्रेस नोट पाठवता येईल. सोमवारच्या पेपरला सर्व तुमच्या या बातम्या येतील. फोटोसहित मला तुम्ही प्रेस नोट पाठवा. मी नक्की ते पेपरला देईन, बातमी देईल. तुमच्या आजच्या या कार्यक्रमाची सविस्तर वृत्तांत मला पाठवा. मला इथे सन्मानित केलं आणि मला सत्कार केला, आमच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. खरं तर हरी सर आणि इंद्रजित सरांना मी सांगू इच्छितो, मी खऱ्या अर्थानं मी अंबरनाथकर आहे. मी काही काळासाठी कोरोनाच्या काळामध्ये ठाण्याला गेलो होतो मॅडम. पण आणि मला खूप बरं वाटतं आहे की मी या कांसाईचं आहे, हे मला सगळ्यात मोठं मला वाटतं आहे. आणि हा तुमच्यासारख्या लोकांनी या कांसाईच्या लोकांकरता एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, तर मी आयोजकांना खरंच धन्यवाद म्हणेन. आणि शर्मिलाताईंच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून मी उपस्थित असतो. तिरपणकर सर पण असतात आमच्याबरोबर. आणि खरा म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही करताना मी एक बघितलं आहे की नुसता संगीताचा कार्यक्रम नसून की सामाजिक क्षेत्रात जी लोक काम करत आहेत त्यांना आणि आलेल्या लोकांना एक चांगला संदेश जातो आहे तुमच्या कार्यक्रमातून. तर मी खरंच आयोजकांना मी धन्यवाद देईन आणि शुभेच्छा देईन. धन्यवाद. मी रेखा अत्तरदे, महिला प्रवासी संघटक, रेल्वे संघटनेची प्रवासी संघटक आहे. मला गुरुनाथ सरांनी इथे इन्व्हाइट केलं. मी ॲक्च्युली याच्या आधी कधी इकडे मला माहीत पण नव्हतं की हे असं आहे म्हणून. मी आता पहिल्यांदा हे केलं, म्हणजे मॅडमबद्दल ऐकलेलं होतं पण अटेंड नव्हता केला प्रोग्राम कधी. पण याच्यापुढे नेहमी करेन. आणि मला हा प्रोग्राम खूप आवडला आणि त्याच्यात सामाजिक जी बांधिलकी आहे, बऱ्याच जणांना बोलवलं, ते मला फार आवडलं. मी बऱ्याच वेळा आता येत जाईल. थँक्यू शर्मिलाजी, थँक्यू एव्हरीबडी.